ता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुजाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा काट सारी युगाचीच माया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी. मी माझ्या सोन्यासारख्या मुलीला नाकारताय धनाजीराव? हो, किंबहुना ती तुमची मुलगी आहे म्हणूनच आम्ही नाकारतो. काय करणार आहात? आम्ही लग्न करणार. आम्ही म्हणजे? मी म्हणजे मी आणि सूर्य, धनाजीरावांचा मुलगा. तुझ्याकरता चांगलं नाही. ऐका ना माझं या तुम्ही माझ्यावर हात उगारला ह्याचं वाईट नाही वाटलं, पण तुम्ही स्वतःच्याच हाताने असं जगणं ओढून घेताय. पण यातही तुमची काय चूक? तुम्हाला मी बरं करीन, लवकरात लवकर बरं करीन. अहो, मला ना त्या गुरुवाईंच्या बोलण्यात ना आता तथ्य वाटायला लागले बघा. म्हणजे बघा ना, संजयचं लग्न झालं, धर्मासाठी बाप्पाजींच्या मुलीचं स्थळ चालून आलंय आणि बोलता बोलता माझ्या सूर्याचंही लग्न होऊन जाईल. मला तर खरंच विश्वास बसायला लागलाय की येत्या 3 महिन्यात माझ्या 3 सुना घरात नक्की येणार. तुम्हाला काय वाटतंय? मी बाप्पाजीच्या प्रस्तावाचा विचार करतोय. बाप्पाजीचं या अशा प्रकारे येणं मला जरा धक्काच बसलाय. बाप्पाजीची मुलगी आपल्या घरची सून होणार. बाप्पाजी सारखा अहंकारी माणूस पूर्वीचं सगळं वैर विसरून नम्रपणे स्वतःहून आपली मुलगी या घरात द्यायला तयार झालाय. हे सगळं वाटतं तितकं सरळ नाहीये. म्हणजे बाप्पाजी अतिशय धूर्त आणि पाताळयंत्री माणूस आहे. कालपर्यंत आपल्या आबरूचे धिंडवडे काढायला निघालेला हा बाप्पाजी आज चक्क त्याची मुलगी आपल्या घरात द्यायला तयार झालाय. यात त्याचा काहीतरी नक्कीच डाव असणार. अहो, माणूस कितीही मोठा राजकारणी असला ना तरी स्वतःच्या मुलीच्या आयुष्याशी तो खेळेल का? मला तर वाटतं आपण हा प्रस्ताव नक्की स्वीकारावा. माझी चिंता वेगळीच आहे. मला असं कळलंय की बाप्पाजीची ही मुलगी अतिशय हट्टी आणि आगाऊ आहे. बहुतेक ती बाप्पाजीवरच गेली असणार. पण तिला आपल्या घरची सून बनवायची म्हणजे कलहाला आमंत्रण देण्यासारखंच आहे. हो, ती मुलगी कितीही आगाऊ आणि हट्टी असली ना तरी शेवटी ती सून असणार आहे आणि मी सासू. म्हणजे नामदेवा, अरे ये नामदेवा. अरे कुठं होतास इतके दिवस?
किती दिवसांनी दिसतोयस गावात? आपल्या गावात काही सज्जन माणसं आहेत ना, त्यांना माझं बोलणं आवडत नाही. मग मी म्हटलं गावात राहून काय करायचं म्हणून, पण वाडवडिलांचं घर आहे गावात, त्यामुळे जावं लागतं. अरे पर तू गावात नव्हतास तेव्हा इथं काय काय घडलं ठाव आहे तुला? सगळं माहिती. त्या संजयचं काशीशी लग्न झालं हे सुद्धा मला माहिती. या भैया, म्हणजे काशीचं लगीन झालं ते ठाव आहे म्हणायचं तुला? मग गेला नाहीस तुझ्या काशीला भेटाया? तिला काय हवं नको ते बघाया, चौकशी कराया? नाही. का? तिचं लग्न झालंय आता. आता मी जाऊन काय करू तिच्याकडे? तिचा नवरा आहे, तो घेईल तिची काळजी. कोण? तो संजय? अरे तो संजय ठार येडा हाय. मग मी काय करू? काशी आणि तिचं नशीब. लग्न झालंय ना तिचं त्याच्याबरोबर. दोघं घेतील एकमेकांची काळजी. आणि मी तरी मक्ता घेतलाय का सगळ्यांना मदत करण्याचा? नामदेवा, नेमकं काय झालं म्हणायचं तुला? तुलाही बदलल्यासारखं वाटतोयस र? नाही म्हणजे याआधी हे असं समजा बोलणं तुझ्या तोंडून कधी ऐकलं नाही म्या. मी तरी काय वेगळं बोलणार? मी सगळ्यांना मदत करायचा प्रयत्न केला, सगळ्यांना सांभाळायचा प्रयत्न केला, पण काय झालं, जसं आहे तसंच आहे ना सगळं. आणि म्हणूनच मी ठरवलंय की यापुढे कुणाच्या भानगडीत पडायचं नाही, कुणाला मदत करायची नाही, काहीही करायचं नाही. आपण बरं की आपलं काम बरं. काय कमी रक्त आठवलं यांच्यावर मी आजपर्यंत? आणि तुला खरं सांगू का, या गावातल्या लोकांची ना लायकीच नाही की मी त्यांना मदत करावी. आता राहिला प्रश्न काशीचा. आता झालाय तिचं लग्न संजय बरोबर. येतील दोघं एकमेकांना सांभाळून. मनाविरुद्ध लग्न झालेली गावातली काशी ही एकटी मुलगी नाहीये ना कोयना. तुझंही लग्न मनाविरुद्धच झालं होतं ना. पण सरते शेवटी सगळं तूही स्वीकारलंसच ना कोयना. मला क्षमा कर, मी असं बोलायला नको होतं. बरं ते सगळं जाऊ दे. गुरव कसे आहेत? तू कशी आहेस? माझं काय, जगतीय, ढकलतीय दिस. पर खरं सांगू, आज लई दिवसांनी खूप बरं वाटलं बघ. का? का म्हणजे अरे सतत गुरविनबाई गुरविनबाई म्हणता म्हणता आज नकळत का होईना पर तू कोयना अशी हाक मारलीस मला. अरे तू रवर आलास. नामदेवा, तुझ्या तोंडून कोयना असं ऐकताना लई बरं वाटतंय बघ. मग मित्र मान मला, जवळचा मित्र. आणि तुला बरं वाटेल असं मी तुझ्याशी दिवसभर बोलू शकतो. विश्वास ठेव माझ्यावर. नामदेवा, एकदा घरात तर येऊ द्या. नाही सुतासारखी सरळ केली ना तर बघाच. काय बोलतेस तू हे? तुम्ही माझं जरा नीट ऐका. तुम्ही स्वतःला फार मोठे राजकारणी म्हणवता ना. अहो हीच तर संधी आहे त्या बाप्पाजीला मान खाली झुकवायला लावायची. अहो त्याची मुलगी आपल्या घरात नांदायला येते म्हटल्यावर तो तुमच्याशी मान वर करून बोलूच शकत नाही. तुमच्या कुठल्याही शब्दाच्या बाहेर जाऊच शकत नाही. अशानं काय होईल, तुमचा एक विरोधक कायमचा संपेल. म्हणूनच सांगते, ही हातची संधी जाऊ देऊ नका. तुला काय फक्त असे विध्वंसक विचारच करता येतात का? मी मूर्खासारखं बोलते ना? ठीक आहे, माझं बोलणं सोडून द्या. अहो पण वडील म्हणून धर्माचा विचार करा. त्याचं प्रेम आहे कांतावर, तिच्याशी लग्न करायची इच्छा आहे त्याची. आणि असं असताना त्याच्या मनाचा विचार करायला नको आपण? सांगा ना. अहो आई वडील म्हणून आपल्याला आपल्या मुलांच्या आनंदाचा विचार नको का करायला? हे बघा, मला वाटतं हे लग्न व्हायलाच हवं. तुम्ही सरिताचा विचार करताय ना?
खरंच खूप टेन्शन आलंय ग मला. काय करावं तेच कळत नाहीये. मुळात तुझ्या सासऱ्याला कसं सांगावं. न सांगूनही चालणार नाही. पण आपण अजून असं किती काळ लपवून ठेवणार आहोत. कधी ना कधीतरी त्यांना कळणारच आहे ना. अगं त्याच गोष्टीचा विचार करते ना मी. श्रीला कळेल तेव्हा काय करेल तो. माझं ना गीता दोन्हीकडनं मरण होतंय. अगं सरिताशी सुद्धा फार कठोरपणे नाही वागू शकत मी. नाही ती किती हळवी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मला तर भीतीच वाटते. आपण काहीतरी सांगायला जावं आणि त्यातून भलतंच काहीतरी व्हावं. पण मग काय करायचं गीता, आपण सांग ना काय करायचं. गीता दुसरा कुठलाही मुलगा असताना तरी श्रीला समजावू शकले असते मी. अगं पण धनाजीरावांचं कुटुंब त्यांनी डोळ्यांनी पाहिलंय. ते अंधश्रद्धेने ग्रासलेलं गाव तुम्ही बघून आलायत. हो, ते मात्र इतकं भयंकर होतं सगळं. पण आता हे सगळं त्या सरिताला कळायला हवं ना. मी तुम्हाला एक सांगू आई, मला तर वाटतं की आता वेळ निघून गेलीये. तिनेच जर ठरवलं असेल तर. हे लग्न करू नकोस बाई असं सांगण्याच्या पलीकडे गेलीये सरिता. आणि हे लग्न लावून दे असं श्रीला तर सांगूच शकत नाही आपण. तुम्ही काळजी नका करू, काहीतरी मार्ग नक्की निघेल यातून. नाही, मला हे सगळं अशक्य वाटतंय. माझं ना डोकं फिरायची वेळ आलीये खरंच. पण तरी फार दिवस श्रीपासून लपवणं शक्य नाहीये. त्याला सांगायला तर हवंच. बघू. मध्ये क्षामा शिखरी दशना पक्वबिंबाधरोष्ठी सामी प्रिययक्षी माधवी श्यामलांगी. बाप्पाजी नाही म्हणजे तुम्ही रागावणार नसाल तर एक विचारू का? बाबा कदम, तुम्ही आज काही विचारा, आम्ही आज खूप आनंदात आहोत. म्हणूनच मी गोंधळून गेलोय. नाही म्हणजे आपण कांता बेबीला अमरावतीला पाठवली. तुमचा पुढचा निर्णय होईपर्यंत तिला तिथंच ठेवायचं होतं ना. मग तुम्ही धनाजीरावांकडे कांता आणि धर्माच्या लग्नाची बोलवणी करायला कशाला गेलात? आणि ते लगेच हो म्हणले असते तर. बाबा कदम, आमची खात्री होती की धनाजीराव सहजासहजी होकार देणार नाही. म्हणजे बाबा कदम, तुम्हाला जर आता राजकारणातले बारकावे कळायला लागले असते तर लोकांनी आमच्या ऐवजी तुमचे पाय नसते का धरले? ते बी बरोबरच आहे म्हणा. तेव्हा जास्त मेंदूला ताण देऊ नका. नाही, जा माझ्यासाठी एक सिगरेट घेऊन या. वय एवढं दचकायला काय झालं? आम्ही काय ॲटम बॉम्ब आणायला नाही सांगितलं तुम्हाला, एक सिगरेट आणायला सांगितली. ॲटम बॉम्ब परवडला पण ही सिगरेट. बाबा कदम, जेव्हा आम्ही आनंदात असतो ना तेव्हा आम्ही एक सिगरेट शिलगावतो. जा लवकर घेऊन ये. अगं बाबो, बाप्पाजी म्हणजे लय डेंजर माणूस आहे. यांच्या डोसक्यातून कधी काय निघल हे आई बिराई देवीला पण सांगता यायचं नाही. सिगरेट मरू दे, आपण आपल्या डोसक्याला कशाला ताण द्यायचा? डोसकं पर आउट होऊन जाईल. त्यापेक्षा पानपट्टीवर जावं आणि यांची सिगरेट घेऊन यावी. पर यांचा सिगरेटचा ब्रँड कांचा. सूर्या, सरू मी तुला भेटायला आलोय. भेटायला? आत्ताच्या आत्ता घराबाहेर ये, मी तुझी वाट पाहतोय.
सूर्या तू मी बघितलं तर तू तू का आलास इथे? तू जा इथून, मला टेन्शन येत आहे. आलो म्हणजे तुला भेटायला आलोय. अरे मी बघितलं तर इतक्यात घाबरलीस? उद्या माझा हात धरून पळून जायची वेळ आली तर काय करशील? असं काय बोलतोय सूर्या? मला नाही आवडत हे असं. तू जा लवकर इथून प्लीज. ठीक आहे जातो, पण जे काम करायला आलोय ते तर करू दे. आता काय? करू मला तुझ्याकडून एक वचन आहे. उद्या काही झालं तरी तू माझ्याशी लग्न करशील हे वचन. काय झालं? करशील ना लग्न? हा, आईला तुझं लव आहे ना माझ्यावर? मी पण आय लव्ह यू आहे ना? अरे हो, पण पण बाबा त्यांना विचारायला हवं ना, त्यांच्या परवानगीशिवाय कसं? आईला हे आई बाप असतात कशाला? आपल्या पोरांच्या मध्ये फांदा मारायला ना. फुकाट सांटॅकनी फांटॅक. असं काय रे बोलतोस? नाहीतर काय, असं नाही बोलायचं. माझा बाप पण एक नंबरचा विलन आहे. मला जरा आनंद झाला ना की त्याच्या कपाळाला आट्या पडतात. आट्या. ए आपल्या आई बाबांविषयी असं नाही बोलायचं. हे सगळं मरू दे. मला सांग, तू माझ्याशी लग्न करशील की नाही? हे बघ, उद्या आई बाप हो म्हणू देत नाही तर नाही म्हणू देत, त्या आई बापाची पर्वा करायची नाही. माझ्याशी लग्न करशील की नाही वचन दे मला. हा माझी शपथ. हा. अरे पण मी आता कसं सांगू शकते बाबा? ते मी नाही सांगू शकत सूर्या. असं? ठीक आहे. सूर्या, अरे हा फक्त ट्रेलर आहे. जर नाही म्हणालीस ना तर गळा कापून टाकीन त्याचा. जर माझी होणार नसतील ना तर जगण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा मेलेलंच बरं. खलास करतो स्वतःला. सूर्या सोड. असं नको करू सूर्या. काशी, तू काय करते? काही नाही, काही नाही. उभी आहे इथे. मग तू उभी कायस? बस ना. आपण फिरायला जाऊया. फिरायला जायचं? कुठे फिरावंसं वाटतंय तुम्हाला? मी सांगू? मला ना डोंगरावर जा. डोंगरावर? तो डोंगर आहे ना असा, त्याच्या बाजूला ना असा समुद्र आहे. मग आपण समुद्रात होडीतून जायचं. होडीतून डोंगराच्या वर जायचं आणि असं घसरगुंडी करून खाली यायचं, असं बुदुकून पाण्यात पडायचं. तिथे जायचं. कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं? मला ना मला माझ्या बाबांनी सांगितलं. बाबांनी सांगितलं? तुम्हाला तुमच्या बाबांचं नाव माहिती आहे? हो माहिती आहे. काय आहे? ना कामिनी मोहिते. कामिनी मोहिते?
अहो नाही, कामिनी मोहिते तुमच्या काकींचं नाव आहे. काकींचं आहे? मी तुम्हाला तुमच्या बाबांचं नाव विचारते. बाबांचं? बाबांचं नाव? मग ना माझ्या बाबांचं नाव गोदा आत्या मोहिते. अहो असं काय बोलताय तुम्ही? गोदा आत्या तुमच्या बाबांचं नाव नाहीये आणि त्यांचं आडनावही मोहिते नाहीये. मग मग माझ्या बाबांचं नाव काय? मी सांगू? तुमच्या बाबांचं नाव आहे सुदामा दादा मोहिते. बोला, सुदामा सुदामा दादा दादा मोहिते. मोहिते. सुदामा दादा मोहिते. सुदामा दादा मोहिते. मग कुठे आहेत ते? तुमचे बाबा? तुमचे बाबा ना फिरायला गेले. जाऊ दे. मग तुझ्या बाबांचं नाव काय आहे? आली आली भाग्यलक्ष्मी.